प्रश्नाचं उत्तर मी पहिल्यांदा देतोय आणि हे ॲक्च्युली माझ्या भावाकडनं मला कळलं की ही स्टोरी हे कसं घडलं. अजित ज्यावेळेला कॉलेज आणि क्लबला ज्यावेळेला क्रिकेट खेळत होता त्यावेळेला अनेकशा मॅचेस असायच्या आणि त्याचं एक ऑब्झर्वेशन हे होतं की लालचंद राजपूत, चंदू पंडित, सुभाष क्षीरसागर वगैरे हे सगळे त्याच्या बॅचचे होते. तर तिकडे मॅच चालू असताना हे एकदम गाणी वगैरे गात एकदम कॉन्फिडेंट असायचे. आणि जे सरांचे स्टुडंट्स नव्हते त्या बऱ्याचशा बाकीच्या प्लेयर्समध्ये एवढं टेन्शन असायचं. ड्रेसिंग रूममध्ये सगळे एकमेकांकडे बघतायत, घाम येतोय थोडा की आता आपल्याला जायचं आहे खेळायला वगैरे. तर तो ऑलवेज हे वंडर करायचा की ह्या सरांच्या स्टुडंट्सना कधीच प्रेशर का नसायचं. नंतर त्याने पण इकडे प्रॅक्टिस केली होती शिवाजी पार्कात. त्याला रिअलाईज झालं की सरांकडे प्रॅक्टिस मॅचेस व्हायच्या भरपूर आणि त्यामुळे जे मॅच टेम्परामेंट म्हणतो आपण ते डेव्हलप झालेलं ह्या सरांच्या सगळ्या स्टुडंट्सनी. आणि मी म्हणेन की आय वॉज नो एक्सेप्शन तिकडे, कारण मी पण तेवढ्या प्रॅक्टिस मॅचेस खेळलो आणि इकडे सगळे बसले तर सगळ्यांनाच सरांनी प्रॅक्टिस मॅचेस खेळायला लावले. आणि मला बऱ्याच वेळेला बॅटिंग करायला लागायची की शाळा संपवून यायचो आणि ज्या वेळेला प्रॅक्टिस मॅच चालू आहे त्यावेळेला सेकंड जे बॅटिंग करत असायचे त्यावेळेला सर सांगायचे की हा येईल आणि 4 नंबरवरती बॅटिंग करणार. पण एक त्याच्यावर अजून एक कंडिशन होती की जर का मी लवकर आऊट झालो तर मी आत येऊन ड्रेसिंग रूममध्ये नाही बसू शकतो. आमच्या ड्रेसिंग रूमच्या इकडे टेंट असायचं, तुला बाकीच्या ओव्हर्स फिल्डिंग करायला लागेल. तर त्यामुळे काहीही झालं तरी आऊट नाही व्हायचं. तर एक मॅच टेम्परामेंट ती प्रॅक्टिस जी होती ती लहानपणापासूनच डेव्हलप झाली आणि ती डेव्हलप झाली कारण मी सरांकडे गेलो. आणि हे डिसिजन माझ्या भावाचं होतं, त्याला कोणीही काही सांगितलं नव्हतं, त्याने स्वतःने ऑब्झर्व केलं होतं. आणि ह्या ज्या सरांच्या क्वालिटीज होत्या की ना इथे 365 दिवस होतं, ज्या वेळेला पाऊस नाही पडला